हाय फ्रेंड्स, तुमच्याकडे पण असे आहेत का की उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी उपवास धरणारे? हे बघा किती कुरकुरीत अशी रेसिपी तुमच्यासाठी फ्रेंड्स आणली आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही, पूर्ण रेसिपी पाहायची आहे म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवली आहे. त्यासाठी आपण 4 वाट्या साबुदाणा किंवा 1 किलो वजनी असा साबुदाणा घेतला आहे. तो असा 2-3 पाण्याने छान धुवून घेतला. रात्रभर मी भिजत ठेवणार आहे म्हणजे तो छान असा फुलेल, खूप सुंदर आणि चवीला अशी होणार आहे. तुम्ही वर्षभर वाळवून कधीही कधीही आपण तळून खाऊ शकता. एवढी सुंदर, हे बघू शकता किती सुंदर साबुदाणा भिजला आहे. दाबला की अगदी छान असा प्रेस होतोय. त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे घेणार आहोत 1 किलो. ते छान असे आपण किसून घेणार आहोत. आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून थांबायचं नाही. जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायचं आहे म्हणजे तुम्हाला माझ्या ज्या साध्या सोप्या नवीन रेसिपी पाहायला मिळतील, आस्वाद घ्यायला मिळेल आणि तुम्ही करून बघाल. अशा प्रकारे आपण उकडलेले बटाटे किसून घेतले. त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आहे. तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. तुम्हाला जर हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि छान असं वरती त्याला छान हे येण्यासाठी मी एक कच्चा बटाटा घेतला आहे. तो पण मी किसून घेत आहे. मोठ्या किसणीने घ्यायचा किसून, म्हणजे छान असं त्याला पॉपकॉर्नसारखा आकार येतो बघा. हे बघा, आपण एक बटाटा छान किसून घेतला आणि नंतर आपण सर्व मिश्रण छान असं मळून घेणार आहोत. तुम्हाला जर हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण आमच्या घरामध्ये शक्यतो जास्त करून लाल तिखटाचाच वापर होतो. हिरव्या मिरचीचा वापर कमी असतो, म्हणून मी लाल तिखट टाकलं आहे आणि छान असं आपण ते मळून घेणार आहोत. काय झालं, माझ्याकडनं जो कच्चा बटाटा आहे तो नंतर टाकायला पाहिजे होता, पण मी अगोदरच टाकला. पण मैत्रिणींनो, तुम्ही तो नंतर टाका म्हणजे जे कच्च्या बटाट्याचे जे स्लाइस आहे की नाही ते सांडगे टाकताना छान असे वरती येतील. ते माझ्याकडनं मी अगोदरच टाकून घेतलं. जरा वेळ आपण झाकून ठेवलं. हे बघा, अशा प्रकारे आपलं सांडग्याचं मिश्रण तयार झालं आहे. जसे तुम्ही सांडगे घालतात फक्त मोठा आकार घालायचा आहे सांडग्याचा. बघू शकता अशा प्रकारे आपण सांडगे छान असे घालून घेतले आहेत. नंतर आपण ते उन्हामध्ये पूर्ण 3 दिवस वाळवणार आहोत. 3 दिवस वाळवले की वर्षभर छान असे टिकतात, राहतात. तुम्ही वर्षभर ते स्टोअर करून ठेवू शकता आणि कधीही तळू शकता. हे बघा, किती तेल आपण छान असं गरम करून घेतलं आहे आणि तेलामध्ये तळून बघतोय. बघा किती सुंदर फुलले आहेत. अगदी पॉपकॉर्नसारखे दिसतात की नाही, की म्हणजे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये तेल अजिबात राहत नाही. अशी सुंदर रेसिपी मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणली आहे. वाळवणाचा वर्षभराचा साठवणुकीचा पदार्थ जो की तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. छान 3 दिवस ऊन द्यायचं आहे. तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही घरामध्ये 3 दिवस वाळवा आणि पूर्ण कडकडीत जेव्हा ऊन येतं की नाही त्याला 1 दिवस ठेवू शकता तुम्ही, म्हणजे ते छान असे राहतात. आमच्याकडे वाळवायला जागा आहे त्यामुळे आम्ही टेरेसवर वाळवतो. बघा किती सुंदर झाले आहेत. तुम्हाला एक क्रश करून दाखवते. बघा किती सुंदर, अगदी छानच असे पॉपकॉर्न तुमच्यासाठी रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो. चला मग पटापट रेसिपी कुठून पाहतात कमेंट्स करायची, आवडली तर लाईक आणि शेअर करायची. मस्त खा, स्वस्त राहा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.